जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजन करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बघा, पोलीस भरतीचे फॉर्म त्या ठिकाणी चालू झालेले आणि अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत। नेमका फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, डॉक्युमेंट्स आणि फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा। तर बघा, अत्यंत थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट, महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते ते त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या। बघा, तुम्हाला आवश्यक असलेले जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला कंपल्सरी पाहिजेच, बरोबर। मग त्यामध्ये कोणकोणते बघा, जर तुम्हाला त्या ठिकाणी शाळा सोडलेला दाखला तुम्हाला पाहिजे, 12वी पास आउट झालेला दाखला, बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचा बघा मार्क मेमो, बोर्ड सर्टिफिकेट, बरोबर, आणि 12वीचा त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। नंतर बघा, हे कॉमन आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्यांकडे असतं, बरोबर आहे। नंतर बघा, जन्माचा दाखला, बरोबर, म्हणजे तुम्हाला जन्माचा दाखला पण पाहिजे। आता अनेक विद्यार्थ्यांचा वयाचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, मग त्या संबंधित तुम्हाला वयाचं प्रमाणपत्र पण पाहिजे। नंतर बघा, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर, आता नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी एससी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी यांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाहीये। ओबीसी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक पाहिजे, क्लिअर। नंतर बघा, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी पाहिजे, डोमेस्टिक सर्टिफिकेट, क्लिअर। नंतर बघा, मागास प्रवर्गातील, बरोबर, मागास प्रवर्गातील त्या ठिकाणी ते असेल तर सर्टिफिकेट पाहिजे, असेल तर म्हणजे तुम्हाला बघा, तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही एससी कॅटेगरी मध्ये असेल किंवा एसटी कॅटेगरी मध्ये असेल किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही ओपन मधून फॉर्म टाकत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज नाही, आवश्यकतेप्रमाणे पाहिजे। नंतर बघा, तुम्हाला जर चालक पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला चालक पदासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे, बरोबर आहे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे। नंतर बघा, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, जर तुम्ही राष्ट्रीय खेळाडू असाल, बरोबर, स्पोर्ट प्लेअर जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या खेळाशी संबंधित त्या विभागाचं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे। मग तुम्ही त्या ठिकाणी काही गोळाफेक असेल, काही थालीफेक असेल किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी काही क्रिकेटर असेल, बरोबर आहे, तर त्या संबंधित तुम्हाला संबंधित खेळाचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, क्लिअर। हे बघा, एवढे झाले तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट, बरोबर। नंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही असाल प्रकल्पग्रस्त तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट पाहिजे, बरोबर आहे। शुल्कग्रस्त त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे। जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे वडील पोलीस असेल, बरोबर आहे, तर पोलीस पाल्य त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे। अंशकालीन त्या ठिकाणी जर तुम्ही असेल तर सर्टिफिकेट पाहिजे। जर तुम्ही तुमची एनसीसी झालेली असेल तर एनसीसीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे, क्लिअर। नंतर बघा, तुमचं सिलेक्शन होमगार्ड मध्ये झालेलं असेल, होमगार्ड मध्ये राखीव जागा असतात होमगार्डच्या, मग होमगार्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे। बघा, काही माजी सैनिक बांधव आहेत, बरोबर आहे, त्यांच्यासाठी माजी सैनिकचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे, बरोबर आहे। काही बघा, अनाथ मुलं आहेत तर अनाथ मुलांना त्या ठिकाणी अनाथ मुलांचं सर्टिफिकेट तुम्हाला ते पाहिजे, म्हणजे आवश्यकतेप्रमाणे जर असेल तर, बरोबर आहे। गृहरक्षक दल त्या ठिकाणी तुम्ही MSc पास असाल त्यांचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे। नंतर बघा, हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे पाहिजे, म्हणजे तुम्हाला जर असेल तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तसे सर्टिफिकेट पाहिजे। जर तुमचं होमगार्ड मध्ये सिलेक्शन झालेलं असेल तसं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे। पण तुम्हाला आवश्यक म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी हे डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे तर इथे वरती दिलेले बघा, हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी पाहिजे, क्लिअर। बघा, आता फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा याच्यावर त्या ठिकाणी आपण नंतर चर्चा करू, दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी त्याच्यावर बनवू। बघा, आता जे विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करताय किंवा ज्या विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे मित्र मैत्रिणी कोणी गावाकडे तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचला पाहिजे, जेणेकरून ते संभ्रमात राहणार नाही। मागच्या खूप दिवसापासून त्या ठिकाणी मला कॉल मेसेज येत होते, बघा, एका व्हिडिओमध्ये सगळं त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होईल। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा हे आपण त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। चला, जय हिंद सर्वांना।